नमस्कार. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 25 मध्ये. प्रभाग क्रमांक 25च्या मनसेचे उमेदवार राहुल सुदाम पाटील यांच्याबरोबर आपण आहोत. आपण सरांबरोबर काही चर्चा करणार आहोत. सर, आपण किती वर्षापासून राजकारणात आहात? पहिल्यांदाच माझ्या मते तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि तुम्हाला मनसेने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. आपल्या विरोधात दिग्गज उमेदवार यावेळेस वेगवेगळ्या पक्षांनी इथे उभे केलेले आहेत. तर तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं तुम्हाला, ही निवडणूक कशी किंवा काय? मी गेल्या 2006 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेने वयाच्या 18 वर्षापासून पक्षात काम करत होतो. काम करता करता पक्षाने मला 2-3 पद पण दिले. शाखा अध्यक्ष, विभाग सचिव, नाशिक शहर संघटक. आणि मी साई मोरे मित्र मंडळाची स्थापना करून सामाजिक कामाची सुरुवात केली. काम करता करता मी पक्षाकडे 2022-23 मध्ये उमेदवारी माहिती, तेव्हा निवडणुकीचे वारे होते. पण 2025 ला माझ्याबद्दल सर्व चालू होता पक्षाचा. तर एक सामान्य कुटुंबातला मुलगा आणि त्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला राजसाहेबांनी, एवढ्या मोठ्या पक्षांनी, महाराष्ट्रात ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी राजसाहेबांचं खूप खूप आभारी. आणि विशेष गोष्ट म्हणजे मॅडम, तुम्हाला एक सांगायला मला आनंद होईल, मला आतापर्यंत 2.25 ते 2.5 लाख लोकवर्गणी आली. महाराष्ट्रातला, नाशकातला पहिला उमेदवार राहणार आहे. त्याला लोकवर्गणी मधून मला निवडून येणार आहे. मी हे पण सांगतो, माझ्या विरुद्ध धनशक्ती आहे आणि एक सामान्य कुटुंबातला आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. आमच्या राजसाहेबांनी एकच सांगितले, फक्त महाराष्ट्र घडवायचा, नाशिकचा विकास करायचा, हेच माझं विजन आहे. प्रभाग 25च्या सर्व नागरिकांचं मी आतापासून मनापासून धन्यवाद देतो. आतापर्यंत जेवढे मतदान होतं त्याच्यात माझा कौल चांगला आहे. मला बऱ्यापैकी मतदार मला येऊन भेटत आहे. हा, मतदारांचा कौल चांगला असल्यामुळे मी निवडून येणार निश्चित आणि माझा मोठ्या मताधिकांनी विजय होणार हे सांगण्यात मला आनंद होतोय. तर मग पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणुकांमार्फत स्वतःचं नशीब आजमावणाऱ्या राहुल सुदाम पाटील यांच्याशी आपण आता बोललेलो आहोत. त्यांना एक पॉझिटिव्हिटी आहे की जरी माझ्या विरुद्ध वेगवेगळ्या पक्षाचे दिग्गज उभे असले तरी सुद्धा मी मतदारांचा लाडका आहे आणि नक्कीच मी इथे वारं फिरवणार. चला, उद्याच आपल्याला याच्याबद्दल काय आहे ही माहिती मिळणार आहे. पण सध्या तरी सरांना आपल्यातर्फे बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.